चालू करूया का? हो सर. बरं, आज आपण आठ जे प्राणायाम आहेत, जे महत्वाचे प्राणायाम आहेत, जे आपल्या पातंजली योगसूत्रानुसार आठ प्राणायाम सांगितले आहेत. त्यामध्ये आहेत सूर्यभेदन, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी. या आठ प्राणायामाबद्दल आपण आधी जाणून घेऊ. आणि त्यातून जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण इतर ज्या मुद्रा आहेत, त्या दशमुद्रा आहेत, जसे त्या मुद्रांबद्दल महाबंध, महावेद, महामुद्रा, शक्तिशालिनी किंवा खेचरी वगैरे याबद्दल आपण जाणून घेऊ. विपरीत करणे वगैरे. तर मला वाटतं आठ प्राणायामाला बराच वेळ लागेल, पण तरी पण बघू, जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. पण प्राणायाम सुरू करण्या अगोदर मी आधी सांगू इच्छितो की प्राणायाम हे जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे मुळात ते करताना त्याची खूप सावधानता बाळगणे आवश्यक आहे. प्राणायाम करण्यापूर्वी आधी जे आपल्या शुद्धिक्रिया किंवा आसनं आहेत किंवा या सगळ्यांचा सराव होणे खूप आवश्यक आहे. मी किमान 6 महिने तरी आपल्याला त्याची जेव्हा सराव होईल, जसं कपालभाती आहे किंवा उज्जयी ज्या क्रिया आहेत, क्रिया या क्रिया एकदा जमलं की मग आपण कुंभक प्राणायामाकडे आपण वळू शकतो. पण आपण जे दाखवणार सगळे कुंभक प्राणायामच दाखवणार आहे. आणि सगळे प्राणायाम हे यासाठी जर सगळ्यांना जर पद्मासन जमत असेल तर हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण पद्मासन लावताना मूलबंध लावणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मूलबंध म्हणजे आपल्याला बुधासन जे असेल ते आपल्याला थोडंसं खेचून धरून नंतर त्याकडे लक्ष द्यायचं. पद्मासन घातलं तर जो मूलबंध आहे तो स्वाभाविकपणे लागतो. परंतु जर अर्ध पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसलास तर मूलबंध नीट लागत हरकत नाही. तरी पण ज्यांना ज्या आसनामध्ये बसणे शक्य आहे त्या आसनामध्ये बसू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्राणायाम आता कुंभक म्हणजे काय, तर आपल्याला तीन बंद माहीत असायला हवे. एक जालंधर बंद, एक उडियान बंद आणि तिसरा मूलबंध. ते जालंधर बंद जे आहे, जे आपलं जे हनुवटी आहे, जे आपल्या कंठस्थानी आपल्याला दाबून धरून आपला श्वास रोखणं म्हणजे कुंभक. म्हणजे जे श्वासरहित अवस्थेत जे आपण प्राणायाम करतो त्यांना कुंभक प्राणायाम असे म्हणतात. हे आपल्याला आधी लक्षात घ्या. त्याचा अनुपात असा आहे की एका चारास दोन असं त्याचा अनुपात आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण श्वास भरतो त्याच्या चारपट आपण कुंभक लावायचं, म्हणजे बंद श्वासरहित अवस्थेत थांबायचं. आणि नंतर ज्या वेळेला आपण सोडतो त्यावेळेला किमान त्याच्या अर्धे तरी आपल्याला श्वास आपल्याला सोडता यायला, म्हणजे रेचक जो असतो आपला रेचक, लक्षात घ्या, रेचक, पूरक आणि बंद आणि कुंभक या सगळे शब्द आपल्या तुमच्या कानावर यायला हवेत. मूलबंध, जालंधर बंद, उडियान बंद हे सगळे प्राणायामासाठी बंद प्राणायामचे प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्राणायाम जो आहे तो सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदन प्राणायाम हा थोडा उष्ण प्राणायाम आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे थोडं आपण समशीतोष्ण कटिबद्ध राहत असल्यामुळे ज्या वेळेला गरमी वगैरे असेल, उष्णता असेल, त्यावेळेला हा प्राणायाम शक्यतो केला जातो. त्याऐवजी अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो, म्हणजे पर्याय म्हणून आहे. पण मूळ प्राणायाम हा सूर्यभेदन आहे. हा सूर्यभेदन प्राणायामामुळे 80% जर तुम्हाला व्यवस्थित जमला आणि जर तुम्हाला चांगलं करता आलं तर 80% वात विकार सुद्धा त्यातून दूर होतो. तर आपण एक एक प्राणायाम मी तुम्हाला दाखवेन आणि आपण तो एक एक करत जाऊ. म्हणजे जसे असे आठ आठ प्राणायाम होतील. आणि लक्षात घ्या, सुरुवातीला जे बंद आहे ते आपल्याला जास्त लावता येईल. सुरुवातीच्या वेळेला 10 सेकंद, 12 सेकंद चा कुंभक लावा. कारण हळूहळू जशी जशी आपली प्रगती होत जाईल तसे तसे आपले कुंभक वाढवायचे. म्हणजे आज 10 सेकंद तुम्ही थांबू शकत असाल तर नंतर 12 सेकंद थांबा, नंतर 16 सेकंद थांबा, नंतर 20 सेकंद थांबा, नंतर 24 थांबा, 30 थांबा. हे जसं आपला कालावधी वाढेल, म्हणजे आपला अभ्यासाचा कालावधी वाढेल, तर तुम्ही 30-40 सेकंद, अगदी 1 मिनिटापर्यंत सुद्धा कुंभक थांबवले. पण तेवढं आपल्याला जायचं नाहीये. कारण जर प्राणायाम हे म्हटलं की जर तुम्हाला उत्तम प्राणायाम जमले नाहीत तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. हे घाबरवण्यासाठी नाही सांगत आहे, पण प्राणायाम हे नीट केले पाहिजे. त्यासाठी आपल्याला
आपले श्वसन मार्ग शुद्धी होणे आवश्यक आहे. आपली कपॅसिटी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी पहिले आसनं वगैरे हे सगळे आसनं किंवा ज्या क्रिया आहेत त्याही आपल्याला नीट यायला पाहिजे. त्यावेळेला ते सगळं नीट येतील, त्यावेळेला नंतरच हळूहळू एक एक प्राणायाम आपल्याला घ्यायला. कारण आम्ही ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला आम्ही सगळे प्राणायाम एकत्र शिकवत नाही. आम्ही सुरुवातीला एक 6 महिने वर्षभर आम्ही त्यांच्याकडून शुद्धिक्रिया वगैरे नीट करून घेतो आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक एक प्राणायाम आम्ही घेतो. आणि आता हे आपलं शिबिर आहे. शिबिर असल्यामुळे मी 8 प्राणायाम तुम्हाला दाखवेन. तुम्ही ते लक्षात घ्या आणि ते तुम्हाला जमलं तर तुम्ही स्टोअर करून ठेवा की लिहून ठेवा, जी शक्य असेल ती. आणि त्याप्रमाणे जसं जसं तुमची प्रगती होईल त्याचे करायचं. आधी सगळ्यात प्रथम आपण बघूया सूर्यभेदन प्राणायाम. पहिला मी एकदा दाखवतो, लक्षात घ्या. हा, आणि प्राणायामसाठी फक्त हा एकाच हाताचा वापर करायचा. हा उजवा हात. त्यामध्ये ज्या वेळेला आपण डावी नासिका म्हणजे चंद्रनाडी त्याला, आणि लक्षात घ्या ज्या वेळेला आम्ही डावी नासिका बंद करा म्हणजे चंद्रनाडी बंद करा म्हणतो त्यावेळेला डावी नासिका बंद करायची. ज्या वेळेला सूर्यनाडी बंद करा म्हणतो तेव्हा उजवी नासिका बंद करायची. यासाठी की चंद्रनाडी म्हणजे ही जी आहे ही जी आपली नासिका आहे ती शीतलता प्रदान करणारी आहे आणि सूर्यनाडी ही उष्णता प्रदान करणारी आहे, म्हणून त्याला सूर्यनाडी म्हणजे सूर्य आणि चंद्र ह ठ असं आहे. तर त्याप्रमाणे आपण लक्षात घ्यायचे. तर हे जे दोन पहिली जे हे करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट यांनी आपल्याला डावी नासिका बंद करायची असते. ज्या वेळेला डावी नासिका बंद त्यावेळेला असं करायचं ना. उजवी नासिका बंद करायची तर अंगठा जो हलका लावायचा, म्हणजे बंद करायचं म्हणजे जोरात दाबायचं नाही, फक्त हलका ती जी आपली पाळी असते त्याला फक्त हलकाच बंद करायची असते. हे लक्षात घ्या. ज्या वेळेला बंद करायचं किंवा जालंधर बंद लावायचं असेल तेव्हा कंठ इथे लावता येतात. या सगळ्या छोट्या छोट्या सूचना आहेत. त्या छोट्या छोट्या सूचना लक्षात घ्या. जसं आपण मी जसं सांगेन तसं हळूहळू एक 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 प्राणायाम आपण करू. सगळ्यात पहिला आपण सूर्यभेदन प्राणायाम. पद्मासन आवश्यक आहे. हो, आणि सावधान, रेचक, पूरक. रेचक म्हणजे श्वास सोडायचा आहे आणि पूरक म्हणजे श्वास भरायचा. आणि जे आपण जे कुंभक जे लावतो ते पूरकामध्ये लावतो. पूरक म्हणजे श्वास भरून नंतर श्वास रोखून ज्यावेळेला आपण थांबतो ते कुंभक आहे. तर आधी सगळ्यात पहिला आहे सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदन प्राणायामामध्ये चंद्रनाडी बंद करून श्वास भरून मग आपण बंद लावायचे. सुरुवातीला मी फक्त 12चा कुंभक किंवा 10चा कुंभक सांगतो तुम्हाला. 12चा कुंभक घेऊया आपण. 12 सेकंद कुंभक म्हणजे मी मोजेल 1 2 3 4 5 6. आता मी करताना मात्र मोजत नाही, पण ते बंद लावल्यानंतर ज्या वेळेला बंद सोडेल त्यावेळेला किमान श्वास सोडायला घ्यायचं त्यावेळेला किमान 6 सेकंद तरी आपल्याला एक श्वास सोडता आला पाहिजे. किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला झालं तर चांगलं आहे, जास्तच व्हायला पाहिजे. त्यानंतर श्वासरहित अवस्थेत बाह्य कुंभकात थांबायचं. बाह्य कुंभक म्हणजे श्वास सोडल्यानंतर जो ज्या अवस्थेत आपण थांबतो ते बाह्य कुंभक. त्यावेळेला श्वास भरायचा नाही, त्यानंतर आपण श्वास भरायचा आहे आणि मग रेचक करायचं म्हणजे श्वास सोडायचा. एकदा भरायचं आणि मग सोडायचं. त्यावेळेला तुमची क्रिया ती संपते. सगळ्यात पहिला आपण घेऊया सूर्यभेदन प्राणायाम. तर सूर्यभेदन प्राणायाम पूर्वी जर आपल्याला अनुलोम विलोम क्रिया करता आली तर उत्तम. तर आता आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी कुठची प्राणायाम ते सुरू करण्या अगोदर सूर्यभेदन प्राणायाम सुरू करण्या अगोदर अनुलोम विलोम करून घ्यायचं. म्हणजे अनुलोम विलोम करून घेतलं तर आपल्याला थोडस एक पुढची प्राणायाम करायला आपल्याला ऊर्जा मिळते. ठीक आहे, आधी आपण सूर्यभेदन प्राणायामची क्रिया बघू आणि मग आपण सगळ्यांकडून करून घेऊ. सूर्यभेदन प्राणायामसाठी पद्मासन. जर शक्य असेल तर डाव्या उजवा हात घ्या. ज्यांना या मुद्रेमध्ये ध्यान मुद्रेमध्ये वगैरे जमत असेल त्यांनी घ्या. पण शक्य जमलं तर या क्रिया डाव्यातून उजवा हात घेतला तर अति उत्तम. म्हणजे आपल्याला प्राणायाम करायला जास्त चुळबुळ करायला लागत नाही. तर सूर्यभेदन प्राणायाम डोळे बंद, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, मूलबंद लावून घ्यायचा. म्हणजे सगळ्यात पहिले लक्षात घ्या मूलबंद. सावधान. सावधान म्हटलं की डाव्या या सगळ्या पोझिशन मध्ये यायचं. पहिलं करायचं रेचक. रेचक केल्यानंतर श्वास सोडायचा. नंतर डावी नासिका म्हणजे चंद्रनाडी बंद करायचे. चंद्रनाडी बंद करून पूरक करायचे. त्यानंतर बंद लावायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
त्यानंतर सोडायचं आणि मग दोन्ही नासिकाने द्यायच्या. तर हा पहिला प्राणायाम जर समजला असेल तर आपण आधी करून घेऊया, म्हणजे एक एक प्राणायाम आपण केला की पुढच्या प्राणायाम तुम्हाला सांग. तर मला वाटतं सगळ्यांनी करायला हरकत नाही, सगळ्यांनी पद्मासनात या. पद्मासनात या किंवा सुखासनात या किंवा अर्ध पद्मासन शक्य असेल त्या आपल्याला ज्या आसनामध्ये आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या आसनामध्ये नक्की बसा. डाव्याचा उजवा हात पाठीचा कणा सरळ ठेवा, डोळे बंद ठेवा. सावधान. मी इन्स्ट्रक्शन देतो त्याप्रमाणे सगळ्यांनी करायचं आहे. सावधान. सावधान. रेचक म्हणजे श्वास सोडा. डावी नासिका बंद करा. चंद्रनाडी बंद करा. नंतर पूरक करा. श्वास भरा आणि जालंधर बंद लावा आणि जालंधर बंद लावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सोडा बंद. नंतर रेचक करायला सुरू करा, म्हणजे दोन्ही नासिकेने रेचक करायला सुरू करा. 3 4 5 6 7 8 9 10. जेवढं होईल तेवढा बाह्य कुंभकात थांबा. बाह्य कुंभकात थांबा आणि मग दोन्ही नासिकेने रेचक आणि मग पूरक करा. सगळ्यांचं झालं असेल तर आपण दुसऱ्या प्राणायामाकडे वळू. लक्षात घ्या हे बंद प्राणायाम कुंभक प्राणायाम आहे. यानंतरचा प्राणायाम आहे उज्जयी प्राणायाम. जे आपण उज्जयी क्रिया केली त्याचप्रमाणे उज्जयी घर्षणयुक्त पूरक करायचंय आणि मग बंद लावायचं. बंद झाल्यानंतर ज्या वेळेला रेचक ज्या वेळेला हे कराल बंद सोडाल त्यावेळेला उजवी नासिका बंद करायचे. अर्धा रेचक हा जो जणू तुम्ही 10चा लावलाय तर 5चा 5 5 पर्यंत रेचक हे किंवा 6 पर्यंत 12 कसे तर 6 पर्यंत रेचक हे या उजव्या नासिकेने करायचे आणि उरलेल्या अर्धा दोन्ही नासिकेने करायचे. त्यासाठी आधी सुरुवातीला एक 2-3 वेळा उज्जयी करू, म्हणजे बघा सुरुवातीला करायचं 2-3 वेळा उज्जयी केलं की आपल्याला उज्जयी प्राणायाम करायला जमेल, म्हणजे ती क्रिया करायची. दोन तीन वेळा क्रिया केली की मग बंद लावायचं. बंद. नंतर बंद सोडायचंय. बंद सोडताना सूर्यनाडी बंद करायची. अर्धा सूर्यनाडी.
बाह्य कुंभकात थांबण्याची सवय करा हळूहळू. जास्तीत जास्त बाह्य कुंभकात थांबला की तुम्हाला मग श्वास भरायला बरं. बरं, आता आपण करूया उज्जाई प्राणायाम. तत्पूर्वी 2-3 वेळा एक उज्जाई करा, घर्षणयुक्त, रेचक, घर्षणयुक्त पूरक, घर्षणयुक्त रेचक, घर्षणयुक्त पूरक. सगळ्यांनी करायचे. घर्षणयुक्त रेचक. थांबा. आता आपण उज्जाई प्राणायाम करू. उज्जाई प्राणायाम. सावधान. रेचक, घर्षणयुक्त पूरक. बंद लावा, म्हणजे कंठबंद लावा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता बंद सोडा आणि रेचकाला सुरू करा. 3. रेचकाला करताना म्हणजे हा सूर्यनाडी बंद करा. सूर्यनाडी बंद करून रेचकाला सुरू करायचं. सूर्यनाडी बंद. 5, 6. हात खाली घ्या. आता दोन्ही नासिकेने रेचक करा. सूर्यनाडी खाली घेऊन दोन्ही नासिकेने रेचक. हा आहे उज्जाई प्राणायाम. आपण आपले जसे अभ्यास होईल तसे आपले ह्याचे आवर्तन वाढवायचे. आता आपण एक एकच प्राणायाम एक एकदा दाखवतोय, पण तुम्ही घरी करताना तुम्ही 3दा, जसं आपले हे प्रत्येक प्राणायाम 3-3दा करू शकतो. 3-3दा करता येईल. हे झालं असेल तर आपण तिसरा प्राणायाम, तिसरा आणि चौथा प्राणायाम अगदी सोपे प्राणायाम आहे. हितकारी आणि शीतली. हे शीतलता प्रदान करणारे आहे. शीतली प्राणायाम म्हणजे जसं शीतकारीमध्ये जसं आपण क्रिया करतो, ती म्हणजे शीतकारीचा पूरक करायचा आणि मग बंद लावायचं. बंद म्हणजे लक्षात घ्या, कुंभक लावायचे म्हणजे श्वासविरहित अवस्थेत थांबायचं आहे. जे श्वास रोखून थांबायचं आहे म्हणजे कुंभक प्राणायाम त्याला म्हणतात. श्वासविरहित अवस्थेत थांबायचं आहे, यथाशक्ती थांबायचं आहे. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं थांबायचं आहे. कुठेही आपल्याला गुदमरल्यासारखं होतंय असं वाटलं तर तेवढ्या वेळ थांबायचं नाही. आपले ज्या क्षमता आहे, आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती थांबायचं. आपली क्षमता आपण ओळखायची आहे. ती तुम्हाला कोणीही सांगायला येणार नाही. ते आपण आपलीच ओळखायची आहे. काहींना 10 सेकंद थांबू शकतो, कोणी 12 सेकंद थांबू शकतो, कोणी 20 सेकंद थांबू शकतो, कोणी 30 सेकंद थांबू शकतो, कोणी 40 सेकंद थांबू शकतो. हे आपापल्या आपल्या कॅपॅसिटीवर. आपलं हृदय जर मजबूत असेल तर आपण हे सगळं करू शकतो. तर आधी आपण करूया शीतली क्रिया. शीतली क्रिया करताना, सॉरी, शीतली नव्हे, शीतकारी. रेच. शीतकारीचा पूरक, दोन्ही नासिकेने रेच. शीतकारीचा पूरक, दोन्ही नासिकेने रेच. असं 2-3 वेळा क्रिया झाली की मग आपण प्राणायाम करतो. प्राणायाम करताना बंद लावायचं. बंद लावायचं म्हणजे पूरक करायचं आहे आणि मग बंद लावायचं. बंद लावल्यानंतर त्या बंद अवस्थेत थांबायचं. बंद अवस्थेत श्वासविरहित अवस्थेत थांबायचं म्हणजे श्वास रोखून थांबायचं. आणि त्यानंतर आपलं 10-12 सेकंद जे काय आपण ठरवलंय ते 12 सेकंद आपण थांबायचंय आणि मग दोन्ही नासिकेने रेचक करायचं. शीतकारी आणि शीतली प्राणायाम हे अगदी सोपे प्राणायाम आहे. त्यामध्ये काही जास्त तुम्हाला हे नाहीये, म्हणजे अगदी सोपे प्राणायाम आहेत. काही तिथे हात वगैरे हे लक्षात घ्यायची गरज नाही. तिला घ्यायचंय आणि सोडायचं. तर आपण शीतकारी प्राणायाम करू. सावधान. शीतकारीचा पूरक. बंद.
दोन्ही नासिकेने सावकाश रेचक करायचं. शीतली प्राणायाम ही तशीच आहे. शीतलीचा पूरक करून दोन्ही नासिकेने घ्यायचं. आधी आपण करूया शीतकारी. शीतकारीच्या आधी पहिले दोन वेळा आपण क्रिया करू, म्हणजे रेचक करा. शीतकारीचं म्हणजे दाताला, जे दाताच्या जिभेवर जे दोन दात आहेत त्याच्या फट ठेवायची, जीभ ठेवायची, जीभ बंद करायची, दोन्ही नासिकेने श्वास सोडायचा. श्वास सोडा. श्वास सोडायचा 2-3 वेळा करा आणि मग आपण प्राणायाम करू. जर शीतकारीचे 2-3 वेळा हे झालं असेल क्रिया, तर आपण प्राणायामाला सुरू करू. सावधान, सावधान. रेचक. श्वास सोडा. चितकारीचा पूरक. श्वास भरा आणि बंद लावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सोडा बंद आणि रेचकाला सुरू करा. बंद म्हणजे सोडून मान सरळ करायचा, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि मग दोन्ही नासिकेने रेचक सुरू. 3 4 5 6 7 8. जेवढे होत आहेत तेवढे होऊ द्या. रेचक संपल्यानंतर थोडस बाह्य कुंभकात थांबा, म्हणजे श्वासविरहित अवस्थेत बाह्य कुंभकात थांबण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमता संपली आणि मग छाती भरून श्वास घ्या आणि मग सावकाश दोन्ही नासिकेने रेचक करा. सावकाश दोन्ही नासिकेने रेचक. हा झाला शीतकारी प्राणायाम. त्यानंतर करणार आपण शीतली प्राणायाम. शीतली म्हणजे जिभेची जी पुंगळी आहे, जीभ जीभ जशी बाहेर करून जी पुंगळी करायची आणि त्याने आपण श्वास भरायचा. नंतर जीभ आत घ्यायची, हवा गिळायची आणि मग रेचक करायची. आपण ती शीतलीचं पूरक करायचंय. काही 2-3 वेळा क्रिया करायची. इथे मात्र शीतलीचं पूरक करून आपल्याला थांबायचं. तर पहिली करूया, बघून घ्या. रेचक. शीतलीचा पूरक. बंद. ती जास्त बाह्य कुंभकात थांबायचं आणि श्वास घ्या. तर आपण सगळ्यांनी करू. सगळ्यांनी करू. सावधान, सावधान. रेचक. श्वास सोडा. शीतलीचा पूरक म्हणजे जीभ बाहेर काढून श्वास भरा. जीभ आत घ्या आणि बंद लावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सोडा बंद. मान सरळ करा. दोन्ही नासिकेने रेचक सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जेवढं होईल तेवढं आपल्या यथाशक्ती बाह्य कुंभकात थांबा. आपल्या क्षमतेनुसार थांबा. यथाशक्ती थांबायचं. रेचक संपला की मग एक दीर्घ पूरक करायचं आणि दोन्ही नासिकेने रेचक करायचं.
यानंतर प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम. या भस्त्रिका प्राणायाम मध्ये आम्ही कपालभाती सुद्धा करतो. म्हणजे कपालभाती केली की आपल्याला भस्त्रिका प्राणायाम चांगली, पण जी कपालभाती जी करा त्यामध्ये थोडासा आवाज यायला हवा असं. आणि त्यानंतर मग भस्त्रिका भस्त्रिका प्राणायाम ह्या 3 प्रकारे केला जातो. पहिल्या भस्त्रिका प्राणायाम मध्ये फक्त कपालभाती करून पूरक करायचे आणि दोन्ही बंद लावून बंद लावायचे, आयताशक्ती बंद लावायचे आणि त्यानंतर दोन्ही नासिकेने रेचक करायचे. हा पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये कपालभाती करायची, कपालभाती करायचं, शेवट रेचक केल्यानंतर चंद्रनाडी बंद करायची, चंद्रनाडी बंद करायची, पूरक करायचं आणि बंद लावायचं. संपल्यानंतर बंद सोडायचा आहे. नंतर आता पहिले सुरुवात चंद्रनाडी बंद केली, सोडताना मध्ये उजवी नासिका बंद करायची आणि अर्धा अर्धा जो आहे अर्धा तो उजव्या नासिकेने बंद करून करायचा आणि उरलेला अर्धा त्या दोन्ही नासिकेने बंद करायचा. हा दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारामध्ये कपालभाती करताना रेचक केल्यानंतर जो कपालभाती जे आहे ते त्या डावी नासिका बंद करून कपालभाती करायची, थांबायचंय, त्यानंतर पूरक करायचं, त्यानंतर बंद लावायचंय. बंद झाल्यानंतर सोडायचं आहे, उजव्या नासिकेने पूरक करायचं, एकदा डाव्या नासिकेने एकदा उजव्या नासिकेने, असं 3 म्हणजे 6 आवर्तन होतात. आधी पहिला आपण भस्त्रिका प्राणायाम प्रकार पहिला करू. भस्त्रिका प्राणायाम प्रकारामध्ये एक 11 वेळा आपण रेचक पूरक करू. रेचक संपल्यानंतर पूरक करू आणि बंद लावू. 12च लावूया. त्यानंतर पूरक, नंतर बंद. नंतर श्वास बंद सोडायचा आहे आणि दोन्ही नासिकेने रेचक. बाह्य कुंभकात थांबायचं आहे आणि मग दोन्ही नासिकेने रेचक. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी करू. सावधान. सावधान म्हटलं की पहिला डोळे बंद ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा, मूल बंद लावून घ्या. रेचक श्वास सोडा, अर्धपूरक अर्धा श्वास भरा आणि सुरू करा. रेचक श्वास सोडा, श्वास सोडून थोडा वेळ थांबा आणि मग श्वास भरा, पूरक आणि बंद लावा. बंद लावून बंद लावा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16. जालंधर मंदर सोडा आणि दोन्ही नासिकेने रेचक सुरू करा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. जेवढं होतंय तेवढं आपल्या क्षमतेनुसार रेचक रेचक करा. हो द्या रेचक आणि मग श्वास भरा आणि सामान्य पूरक करून श्वास. 2-3 सामान्य झाले की आपण उरलेला दुसरा प्राणायाम करू, म्हणजे प्रकार दुसरा करू. दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा तसंच करायचं आहे, फक्त ज्या वेळेला बंद करायच्या वेळेला डावी नासिका बंद आणि एकदा उजवी, एकदा डावी नासिका एक बंद करायचे, दुसऱ्या वेळेला उजवी नासिका. म्हणजे 2 वेळा, एकदा डावीने एकदा उजवीने. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये एकदा डावीने एकदा उजवीने, म्हणजे एकूण 5 प्राणायाम होतो भस्त्रिका.
पहिला सुरुवातीला करूया आपण प्रकार दुसरा. सावधान. रेचक. अर्धपूरक म्हणजे अर्धा श्वास भरा. कपालपती सुरू करा. रेचक. चंद्रनाडी बंद. पूरक. बंद. हात खाली. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12. तर सोडायचंय. उजवी नासिका बंद करा म्हणजे चंद्र सूर्य नाडी बंद. दोन्ही नासिकेने एका नासिकेने यायच्या. 2, 3, 4, 5, 6. उरलेला दोन नासिक. हा झाला अर्धा आवर्तन झाला. उरलेला आवर्तन. आता एकदा आपण डावी नासिकाने बंद केली, पुढच्या वेळेला उजवी नासिकाने बंद. तर आपण सगळ्यांनी करून घेऊया. मी एकदा आपण डाव्या नासिकाने करून एकदा उजवी नासिकाने. मी फक्त इन्स्ट्रक्शन देतो त्याप्रमाणे सगळ्यांनी करा. सावधान. सगळ्यांनी पद्मासनात या. पद्मासन, सुखासन, अर्ध पद्मासन जे शक्य असेल ते. आपण हे सलग घेतोय. थोडस मला वाटतं प्रत्येकाला पद्मासनात इतका वेळ बसता येणं शक्य नाही, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी बसा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी पाय बदला किंवा सुखासनात जे शक्य आहे त्यांनी थोडस सोडलं तरी चालेल. सावधान. रेचक. अर्धपूरक. सुरू करा दोन नासिकेने. रेचक करून थांबा. रेचक करून थांबा. चंद्रनाडी बंद करा. पूरक करा. जे श्वास भरा. बंद लावा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सोडा बंद. सोडा बंद. नंतर म्हणजे सोडा बंद म्हणजे मान वर करा. नंतर सूर्यनाडी बंद करा. सूर्यनाडी बंद करा. रेचक सुरू करा. 3, 4, 5, 6. 6 नंतर हात खाली घ्या. जो हात श्वास सोडत होता हात खाली घ्या आणि दोन्ही नासिकेने रेचक सुरू. 3, 4, 5, 6, 7, 8. जसं होईल तसं. हे झालं अर्ध आवर्तन. उरलेलं अर्ध आवर्तन आता आपण करू. यावेळेला सुरुवातीला आपण चंद्रनाडी बंद करून केलं होतं. आता यावेळेला सूर्यनाडी बंद. सावधान. रेचक. अर्धपूरक म्हणजे अर्धा श्वास भरा. कपालभाती सुरू करा म्हणजे रेचक. रेचक करून थांबा. सूर्यनाडी बंद करा म्हणजे उजवी नासिका बंद करा. पूरक करा म्हणजे श्वास भरा आणि बंद करा. जालंधर बंद करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सोडा बंद. चंद्रनाडी बंद करा म्हणजे ज्यावेळेला चंद्रनाडी बंद करा आणि दोन्ही नासिका चंद्रनाडी बंद करून रेचक सुरू. 3, 4, 5, 6. हात खाली घ्या आणि दोन्ही नासिकेत रेचक सुरू. 3, 4, 5, 6. दोन्ही नासिकेत रेचक होऊ द्या. जेवढं होईल तेवढं होईल. जेवढं होईल तेवढं होईल. हा झाला भस्त्रिका प्रकार दुसरा. भस्त्रिका प्रकार तिसऱ्या मध्ये एक नासिकेने रेचक पूरक करायचंय. पहिला डाव्या नासिकेने रेचक पूरक. नंतर रेचक संपला पूरक करायचंय आणि बंद लावायचं. बघून घ्या. आधी बघून घ्या मग करूया. रेचक. डावी नासिका बंद केली. सॉरी रेचक. अर्धपूरक.
डावी नासिका बंद. रेचक केला. त्यानंतर पूरक करायचं. बंद लावा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. हात वर केला. डावी नासिका बंद केली. मग आता उजवी नासिका. झालं. उरलेला अर्धा वर इथं डावीने केलं तर नंतर परत करायचं आणि मग उजवीने करायचं. आपण नंबर करून घेऊया. आपल्याला क्रिया कळाली आहे तर आपण आता, कारण वेळ नंतर आपलं वाया जाईल. चल, चला सगळ्यांनी पद्मासनात, अर्ध पद्मासन, सुखासन, ज्या असणं शक्य असेल त्या आसनं मुलबंद लावून घ्या. डाव्या उजवा हात पाठीचा कणा सरळ ठेवा. सावधान. रेचक. अर्धपूर्व म्हणजे अर्धा श्वास भरा. चंद्रनाडी बंद करा आणि रेचक करून सुरू करा. रेचक श्वास सोडा. श्वास सोडा. हे खाली घेऊ नका. हात खाली घेऊ नका. तर पूरक करा. बंद लावा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. सोडा बंद. उजवी नासिका बंद करा. जे सूर्यनाडी बंद करा. दोन्ही नासिका रेचक सुरू करा. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. हात खाली घ्या. नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा. जेवढा आपल्या यथाशक्ती जेवढं रेचक होईल तेवढं होऊ द्या. बाह्य कुंभकात थांबण्याचा प्रयत्न करा. बाह्य कुंभकात जास्तीत जास्त थांबा आणि मग दोन नासिकेने रेचक करून, पूरक करून रेचक करा. उरलेला अर्धा वर्तन करू. सावधान. रेचक. अर्धपूरक. उजवी नासिका बंद करा आणि रेचक पूरक सुरू करा. रेचक करा. हात खाली घेऊ नका. रेचक करा. त्यानंतर पूरक करा. श्वास भरा आणि बंद लावा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, 17, 18, 19, 20. जेवढं होतं तेवढं होतं. नंतर बंद सोडा. चंद्रनाडी बंद करा. दोन्ही नासिकेने रेचक सुरू करा. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. हात खाली. अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा. जेवढं होईल तेवढं होईल. हे भस्त्रिका प्राणायाम आहे. हे पहिले सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला नवीन साधक आमच्याकडे येतात, ज्या वेळेला पूर्व प्राणायाम सुरू करतो आम्ही, त्यावेळेला सुरुवातीला आम्ही पहिले 6 महिने आम्ही हे 5च प्राणायाम शिकवतो. किंवा वर्षभर आम्ही 5 प्राणायाम शिकवतो. त्यानंतर उरलेले आम्ही हे 3 प्राणायाम शिकवतो. ते आहे मूर्छा, तर सॉरी, भ्रामरी, मूर्छा आणि प्राणायाम. हे भ्रामरी प्राणायाम हा नाद प्राणायाम आहे. मला वाटते मॅडमनी तुम्हाला शिकवलं असेल, माहित नाही मला. त्यामध्ये आवाज येतो, म्हणजे भ्रमरासारखा आवाज घ्यायचा असतो, घुमवायचा असतो. 2 प्रकारे केला जातो. एक षण्मुखी मुद्रामध्ये केला जातो आणि दुसरा साधा बाहेर म्हणजे केलं जातं. ते आपण भ्रामरी पहिले काय आहे ते बघून घेऊ. भ्रामरी प्राणायाम अत्यंत महत्वाचा प्राणायाम आहे.
त्यामध्ये थोडस उज्जाईसारखं पूरक करायचं आहे. थोडस कंठबंद लावायचं. कंठबंद म्हणजे अर्धा पूर्ण बंद लावायचा आणि हा जालंधर बंद आहे. आणि कंठबंद म्हणजे फक्त टिकून घ्यायचा आणि मग भ्रमरासारखा आवाज घुमवायचा आहे. भ्रमरासारखा आवाज घुमून रेचक करायचं. आणि नंतर मग पुन्हा श्वास भरायचा आहे, पण उज्जाईचा श्वास भरायचा आहे. उज्जाईचा श्वास म्हणजे घर्षणयुक्त श्वास भरायचा आहे. कंठबंद लावायचा आहे. असं 3-3 वेळा आपण करू शकतो, पण आपण इथे एकदाच करू. म्हणजे आपल्याला तुम्ही घरी करताना 3 वेळा करू शकता. म्हणजे एकदा घुमवलं, तुमचा रेषक संपला की पुन्हा कंठबंद सोडायचा, पुन्हा पूरक करायचा उज्जाईचा आणि मग कंठबंद लावून पुन्हा आपण ब्रह्मासारखा आवाज करत करत हे करायचं. एकदा आपण बघून घ्या, मग आपण सगळ्यांनी करू. हा भ्रामरी हा प्रकार पहिला. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण षण्मुखी मुद्रामध्ये करतो. षण्मुखी मुद्रा सगळ्यांना जमेल असं काही नाही. आपण हा पहिला प्रकार भ्रामरी. बघून घ्या. डोळे मात्र कंपल्सरी बंदच असतात. सावधान. रे शक दर्शन पूर. हा नाद प्राणायाम आहे. जेवढं जमेल तेवढं करा. प्रत्येकालाच इतकं लांब रेचक करता येणार नाही. आपल्या क्षमतेनुसार जेवढं जमेल तेवढं आपण करायचं. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला पूरक कराल तेव्हा उज्जाईचं सारखं पूरक करा, म्हणजे घर्षणयुक्त पूरक करा. त्यानंतर कंठबंद लावा आणि मग रेचक करताना आवाज भ्रमरासारखा येऊ द्या. एक भुंगा जसं आपल्या फुलावर फिरतो तसा आवाजात आपण आवाज काढत करत रेचक करायचं. आपला आवाज संपेल तेव्हा आपला रेचकही संपायला हवा. ठीक आहे, आपण एकदाच करू. तर आपण किमान 3दा जरी करायला हवं, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण एकदाच करू. तर सगळ्यांनी करू भ्रामरी. सावधान. सावधान. डोळे बंद. सावधान. रेचक श्वास सोडा. नंतर उज्जाईचा पूरक करा. जेवढा लांबवता येईल तेवढा उज्जाईचा पूरक करा. नंतर कंठ बंद लावा. थोडस कंठ संकोच करून आवाज काढा. सगळ्यांना जमलं असेल अशी मी अपेक्षा करतो. कारण मला कोणाचे व्हिडिओ दिसत नाहीये. मी ते तुम्हाला जमतंय आणि तुम्ही करताय अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला समजते अशी अपेक्षा करतो. आपल्याकडे वेळ कमी असतो, खरं म्हणजे अर्ध्या 1 तासामध्ये प्राणायाम शिकवणे शक्य कमी असते. पण आपल्याला शिबिर असल्यामुळे आपल्याला हे सगळं सलग दाखवतोय आम्ही. सर व्हिडिओ करत असतील, ते व्हिडिओ झाल्यानंतर ते तुम्हाला त्याचे डेमॉन्स्ट्रेशन ते तुम्हाला पाठवतील. त्यानंतर ते पण शक्यतो शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम करायचे आहेत. कुठेही स्वतःहून प्राणायाम करू नका. हा झाला भ्रामरी प्राणायाम. यानंतर आपल्याकडे आहे नंतरचा जो प्राणायाम आहे तो आहे मूर्छा प्राणायाम.
तर मूर्छा प्राणायाम म्हटल्यावर काहींना वाटेल की अरे मूर्छा वगैरे येते की काय, तर तसं नाही. तर मूर्छा प्राणायामामध्ये आपल्याला कपालभाती करायची, जसं आपण केलं तसं, म्हणजे रेचक पूरक करायचे. रेचक पूरक संपलं की पूरक रेचक केल्यानंतर थोडस पोट आत घ्यायचं, थोडं त्याच वेळेला, म्हणजे थोडं उडियान बंद सगळं. नंतर पूरक करायचे. पूरक म्हणजे पोट थोडं आणखी आतमध्ये घ्यायचे आणि नंतर बंद लावायचे. बंद लावल्यानंतर म्हणजे कुंभक लावल्यानंतर, कुंभ म्हणजे तिन्ही बंद जवळजवळ लागला पाहिजे, म्हणजे यथाशक्ती, म्हणजे नुसतं नाही, म्हणजे आपलं उड्डाण बंद, जालंधर बंद आणि मूलबंद तर आपण लावलेलं होतं. तिन्ही बंद लावल्यानंतर, लक्ष मात्र भ्रुकुटी मध्याकडे. भ्रुकुटी म्हणजे आज्ञाचक्रावर आपण लक्ष केंद्रित करायचं. लक्ष केंद्रित केल्यानंतर आपला जो स्वभाव असतो, त्या स्वभावानुसार आपल्याला काही रंग छटा दिसतील, काही छटा दिसतील, ते छटा पाहण्याचा प्रयत्न करतात. आपल्या यथाशक्ती कुंभक थांबवायचं, म्हणजे 12, 15, 20, 25, 30, जे ज्या आपल्या जेवढं थांबता येईल तेवढं यथाशक्ती थांबायचे. त्यावेळेला लक्ष मात्र भ्रुकुटी मध्याकडे, म्हणजे आज्ञाचक्रावर ठेवायचं. नंतर बंद सोडायचंय आणि मग दोन्ही नासिकेने रिचेक करायचं. सोपं प्राणायाम आहे, सोपा म्हटलं तरी पण आपल्याला असं अत्यंत खूप चांगलं वाटेल, की असं म्हणजे तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठेतरी मूर्छित झाला, तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी, म्हणजे अवकाश अवकाश भ्रमण करताय की काय असं तुम्हाला वाटेल. पण हे प्राणायाम नीट करायचे, कुठेही घाई गडबड करायची नाही. लक्ष फक्त जाणून घ्या. मी आता तुम्हाला मी आता आज्ञाचक्रामध्ये लक्ष आहे वगैरे हे सगळं बोलणार नाही, कारण ते ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन. आता मी दाखवताना, डेमोन्स्ट्रेशन दाखवताना मला तसं काही बोलणार नाही. फक्त लक्ष द्या. सावधान. रेष. लक्षात आले असेल अशी मी आशा करतो. तर आपण आता सगळ्यांनी करूया, फक्त इन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्या. इन्स्ट्रक्शन प्रमाणे करा. बंद केल्यानंतर लक्ष भ्रुकुटी मध्याकडे नक्की ठेवा. रेचक केल्यानंतर थोडस पोट आत घ्या. पूरक करताना आणखी आत घ्या आणि तिन्ही बंद लावायचे, म्हणजे उड्डाण बंद, जालंधर बंद आणि मूल बंद, तिन्ही बंद लावायचे. लक्षात घ्या, आपण प्राणायाम करतो म्हणजे आपला प्राणाशी खेळतो आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तसं आपण काही 10-12 कुंभक म्हणजे काही मोठं करत नाहीये, पण जर कोणी 30च्या 40च्या किंवा 1 मिनिटापर्यंत जर कुंभक लावत असेल तर ते प्राणाशी आपल्या खेळत असतात, म्हणून त्याला प्राणायाम म्हटलं. तर त्यामुळे करताना ते सावधगिरी नक्की बाळगायची. ठीक आहे, आता आपण सुरू करूया मूर्छा प्राणायाम. सावधान. रेचक. श्वास सोडा. अर्धपूरक म्हणजे अर्धा श्वास भरा आणि सुरू करा. रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक. श्वास सोडा. श्वास सोडा. थोडस पोट आत घ्या. पुन्हा पूरक करा. पूरक करताना आणखी पोट आत घ्या आणि बंद लावा. बंद लावा आणि लक्ष भुरकुटीमध्ये करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सोडा बंद.
सोडा बंद. दोन्ही नासिकेने श्वास सोडायला सुरू करा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 जेवढं होतंय तेवढं आपल्या क्षमतेनुसार करा. हा झाला मूर्छा प्राणायाम. मूर्छा प्राणायाम यानंतरचा आहे म्हणजे आपल्या 8 प्राणायामपैकी शेवटचा प्राणायाम तो म्हणजे प्लाविनी. हा प्लाविनी प्राणायाम हा 2 प्रकारे केला जातो. एक झोपून केला जातो म्हणजे पद्मासन घालून झोपा किंवा झोपून पद्मासन घाला. आणि दुसरा आहे बसून करायचं आहे. पण आपण दुसरा प्रकार करू. पहिल्या प्रकारामध्ये मला लक्षात येणार नाही. पहिला प्रकार नको करूया आपण दुसऱ्या प्रकारामध्ये आपण या प्लाविनी प्राणायाम म्हणणे जर तुम्हाला नीट जमलं पोट वगैरे व्यवस्थित हे करून जर जमलं तर या प्राणायाममध्ये आपल्याला काही जण म्हणतात मला नक्की माहित नाही की तुम्ही त्या प्राणायामाच्या आधारे तुम्ही अगदी तर ह्याच्यावर तरंगू शकता. तुम्ही पाण्यावर तरंगू शकता. इतकं त्यामध्ये हलकं प्राणायाम आहे. पण ते आपण ते विचार करूया नको. आपण फक्त क्रिया लक्षात घेऊया. प्राणायाम कसा आहे तो लक्षात घेऊया. ह्या प्राणायाम आपण दुसरा प्राणायाम करताना हाताची घडी घालायची. हाताची घडी घालायची. हात असा वर जातो का बघा आणि इथे आल्यानंतर आपण बंद लावायचं. हे लक्षात घेऊ. तर यामध्ये सुद्धा आपण असंच करायचं रेचक पूरक करायचं आहे. कपालभाती सारखं श्वास सोडायचंय रेचक करायचंय कपालभातीचं पूरक करायचं. नंतर रेचक समजा पूरक करताना हात वर घेताना थोडस पोट सुद्धा थोडस पोट सुद्धा फुगवायचं असतं. पोट सुद्धा वर येईल आणि मग बंद लावायचं. बंद लावा. बंद संपला. बंद सोडायचं आणि दोन्ही नासिकेने रेचक करत पुन्हा पोट हलका हलका सोडायचं. ज्या वेळेला आपण रेचक करतो त्यावेळेला पोट थोडस पोट पुढे आणायचं. ठीक आहे. मी दाखवतो एकदा बघून घ्या. सावधान. रेचक पूरक. आपला रेचक संपला की आपला हात बरोबर जसं होतं तसं पूर्वस्थितीत यायला आपण करून घेऊया. बाराचाच कुंभक लावू. सावधान. सावधान. सगळ्यांनी करून घेऊया. सावधान. हाताची घडी घालून घ्या. हाताची घडी घालून घ्या. पाठीचा कणा सरळ. डोळे बंद. मुलं बंद लावलेला. हे छक हे श्वास सोडा. अर्धा श्वास भरा. सुरू करा. रेचक. रेचक करताना थोडस पोट पुढे करा. आता पूरक करत करत हात वर घ्या. पूरक. पूरक करत करत हात वर घ्या. हात वर गेल्यानंतर थोडीशी मग बंद लावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सोडा. बंद सोडा आणि दोन्ही हात हळूहळू खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जेवढं होईल तेवढं होईल.
मला वाटते वेळ संपत आलेला आहे. ठीक आहे, हे आपले 8 प्राणायाम आहे. मला वाटते आपल्याला मुद्रा आणि आणखी एक प्राणायाम आहे, तो म्हणजे सर्वशक्ती प्राणायाम आहे. तो थोडासा कठीण प्राणायाम आहे, ज्यामध्ये आपल्याला हात बांधून एकदा खाली बंद लावून खाली, एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, असं 4 प्रकारे केलं जातं. सर्वशक्ती प्राणायाम वगैरे केल्यानंतरच आपल्याला, तो शिकल्यानंतरच आपल्याला ज्या मुद्रा आहेत तशा मुद्रा करता येतात. महाबंध, महाभेद, ह्या सगळे जे आहे महामुद्रा, ह्या सगळ्या त्यानंतरच केल्या जातात. शक्तिचालिनी मुद्रा आहे, त्यामध्ये आपल्याला ताडन केलं जातं आणि महामुद्रामध्ये ताडन केलं जातं. आणि विपरीत करणीमध्ये आपल्याला जे आपण सर्वांगासन करतो, सर्वांगासन सारखं करायचं, थोडं या साईडला किंवा त्या साईडला विपरीत विपरीत करून, आणि मग त्यामध्ये आपण कपालभाती करून मग हे सोडून मग सोडायचं असतं. ह्या नंतरच्या क्रिया आहेत, त्यावेळेला आपलं प्राणायाम वगैरे सगळं व्यवस्थित होतील, ज्यावेळेला आपल्या क्रिया सगळ्यांना व्यवस्थित जमतील, त्यानंतरच या सगळ्या क्रिया करायच्या असतात. तसा योगाभ्यास हा खूप मोठा आहे, हा विषयही खूप मोठा आहे, ज्यामध्ये तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे सातत्य ठेवायला हवं. अर्धवट सोडण्यानंतर तुम्हाला काही या सगळ्या गोष्टी येणार नाही. मला वाटते तुम्ही दुर्वा, म्हणजे आमच्या सरांशी आणि या योगिता सकपाळ ताई आहेत त्यांच्याशी जोडून राहा, आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील, ती शिका. आणि मला वाटते मी इथे थांबतोय. मला वाटतं पुढचं सूत्र मी योगीच्या ताईंकडे देतो. हरिओम, धन्यवाद. थांबायला. हरि ओम. अ, आपण खूप छानच प्रात्यक्षिकं दाखवली प्राणायामाबद्दलची, आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आणि साधकांना सुद्धा हे समजलं असेल. प्राणायाम हा एका दिवसात किंवा एका तासामध्ये शिकण्यासारखी गोष्ट नाहीच आहे ऍक्च्युली. यासाठी खूप साधना करावी लागते, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, आणि मग हळूहळू आपण प्राणायामाकडे वळतो. आणि सरांनी आपल्याला खूपच छान मार्गदर्शन दिलेलं आहेच. आणि तुम्हीही अशीच साधना करत राहा. आणि धन्यवाद सर, दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आणि या साधकाच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजपासून दिवाळी सुरू होतीये. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या, दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्यांकडनं. तर दिवाळी छानपैकी आनंदात उत्साहात साजरी करा. आरोग्य जपा आपलं, त्याची काळजी घ्या. आरोग्यम धनसंपदा हे सूत्र नेहमीच लक्षात ठेवा. धन्यवाद. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. आणि काही सरांचं. शंका? धन्यवाद ताई. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खरोखर आभारी आहे. आणि ज्ञानेश्वर सरांचाही मी खूप आभारी आहे, की ज्यांनी मला संधी दिली की तुम्ही एखादं सेशन ठेवा, एखादं शिबिर ठेवावं. तर मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि कधी काय असं हे लागले तर पुन्हा मला नक्की बोलवा, पुन्हा आपण भेटू नक्कीच. ठीक आहे. हो सर, धन्यवाद. थँक्यू. हो, धन्यवाद. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. काही शंका असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सरांचा नंबर सर ग्रुपवरती जर कोणाला हवं असेल तर सर शेअर करतीलच, तर तुम्ही हो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. हो, नक्की नक्की. धन्यवाद. धन्यवाद. तर मीटिंग हा, एंड करते, आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. हरिओम. धन्यवाद. हरि ओम.